अंबाजोगाई शहरातील संकल्प बालविद्या मंदिर या ठिकाणी उपक्रमाचा एक भाग म्हणून हिंदी पाठ मेला अर्थात बाजार च्या पार्श्वभूमीवर विषय शिक्षिका श्रीमती नायक पीएच आणि इयत्ता 6वीतील सर्व विद्यार्थी यांनी मेहनत घेत आनंद नगरी अर्थात मेलाचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या खाद्यपदार्थांची दुकानं थाटली आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या आनंद नगरीमध्ये मौज मजा केली। दुकानातून खाद्यपदार्थ खरेदी करत त्याचा आस्वाद घेतला। त्यामुळे शाळेत आनंदी आनंद असं वातावरण पाहावयास मिळालं। चिमुकल्यांची थाटलेली दुकानं, खाद्यपदार्थांचा सुगंधी दरवळ, मौज मजा करण्यात गुंग झालेले विद्यार्थी यामुळे शाळेत उत्साहाची लहर पाहावयास मिळाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक तथा शालेय समितीचे अध्यक्ष तात्याराव निकम हे होते, तर अंबाजोगाई शहरामध्ये स्वतःचं वलय निर्माण करणारे युवा उद्योजक तथा लड्डा किराणाचे सर्वेसर्वा इंजिनियर संकेत लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती। मंचावर शाळेचे कार्यवाहक कैलास चोले सर तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर्यस यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी निकम दादा बोलताना म्हणाले की एक अनोखी शाळा आणि अनुकरण असे उपक्रम संकल्प बालविद्या मंदिर या ठिकाणी राबवले जातात। या शाळेच्या उभारणीपासूनचा मी साक्षीदार आहे। कैलास चोले सर व श्रीमती बडे मॅडम या शाळेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत। सर्व शिक्षक वृंद यासाठी अपार मेहनत घेतोय। अगदी सुरुवातीपासूनच समाज परिवर्तन, व्यक्तिमत्व विकास हा एक हेतू ठेवून शाळेचं काम सुरू आहे, याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गार निकम यांनी काढले। तुम्ही उतरल्यानंतर आपण काय करायला, किती वापरायला, किती राहायला लागलं ही अभ्यास महत्वाचा। आज ही समजा कुणी वडापाव आणले ते, कुणी आपलं भेळ आणली असेल, कुणी काय आणलं, घरून किती पैसे आणले तुम्ही, किती पैशाचं करून आणलं, मग त्याच्यापासून आता आपल्याला किती प्लेट तयार होत्या, मग ही प्लेट किती रुपयाला लावायची त्याला बी महत्व आहे। मग त्याच्यानंतर तुम्ही 100 रुपयाचं आणलं घरून तयार, तर त्याचे कम से कम 110 रुपये तुम्हाला घरी न्यावं लागते, तर आपल्याला 10 रुपये प्रॉफिट राहील। आणि त्याच्यातून एक महत्वाचं, आता ही शाळा आहे द्या सोडून, पण बाहेर जेव्हा तुम्ही बिझनेस करता त्या टायमाला तुम्हाला 10 रुपयाचा नफा झाला आणि एखादा भुकेला आला, त्याच्याजवळ पैसे नाहीत पण त्याला भूक लागली, ती प्रॉफिट झालेलं 10 रुपये सुद्धा त्या बिचाऱ्याला खर्चून टाका आणि घरी रिकाम्या हाताने जावा मुद्दल घेऊन। महत्वाचं हे पण आहे। समाजात आपल्याला वाढवायच्यानंतर सगळं बिझनेस म्हणल्यानंतर प्रॉफिटच राहत नाही, तर काही वेळेस आपल्याला गोरगरिबाला सहकार्य करायला बी शिका। एकूण एकाला सहकार्य केलं, एखादा भुकेलेला त्याची भूक भागवली, त्याचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा असतो। जसं गुरुचा अगोदर, नंतर आपल्या बिझनेस मधल्या गुरुचा, नंतर गोरगरिबांचा, आणि ह्याच्यापासून जी माउथ पब्लिसिटी होती किंवा हा माणूस चांगला आहे, वाईट आहे, असं आहे, हे लय महत्वाचं आहे। आपण कार्ड दिले कुठं एखादा, आपण एखाद्याला जाऊन म्हणलं मिले चांगला आहे माझ्याकडे या, ह्याला फायदा नाही। आपली तारीफ शेजाऱ्याने करावी, आपली तारीफ आपल्या दोस्तांनी करावी, आपली तारीफ जनतेने करावी, तेव्हा तो बिझनेस वाढल्या जातो, नाहीतर त्या बिझनेसचा काही उपयोग नाही। आजी हे तुम्हाला बसवलंय त्याचा पूर्ण हिसाब घरी द्यायलाच पाहिजे। तुम्ही आईला विचारा, पप्पाला विचारा की किती लागले ह्याला आणि तुम्ही किती कमवून नेले घरी, ह्याला पूर्ण महत्व द्या। आणि आनंदात आहे आनंद नगरी म्हणजे ही सरने खूप छान कार्यक्रम ठेवलाय। आमच्या बाबतीत असलं काही नव्हतं मॅडम, आम्हाला लय आनंद वाटायला लागला, सरने बोलवलंय आणि साधी सर नव्हती, आनंद नगरी नव्हती, ना गॅदरिंग नव्हती, लोकांचं बघूनच आम्ही खेडेगावात शाळा आणि नोकरी करण्यापेक्षा बिझनेस हा खूप चांगला आहे। भले ते 10,000 असो किंवा 20,000 असो, बिझनेस हे बेस्ट आहे एकदम। आणि एज्युकेशन करण्यात गेलात तर एज्युकेशन तुम्हाला मस्ट आहे। डिग्री तुम्ही कोणतीही घ्या, पण तुम्हाला करिअर कशात करायचं हे तुम्ही आता डिसाईड करा। डिग्री ही मस्ट आहे तुम्हाला करण्यासाठी। ओके, थँक्यू। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशेष शिक्षक श्रीमती नायक मॅडम यांनी केलं, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।